पाहतोय राजेश मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे. 24 चेंडू आणि 37 धाव संख्येची आता खरं तर गरज असेल ती चिंचकामला या संघाला. पहिलाच चेंडू आपण पाहतोय. थोडंसं लाईन आणि खराब लेंथ आपल्याला पाहायला मिळते राजेशच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी खरं तर स्वीकारले. आक्रमण चढवलं जातं या षटकामध्ये. सुनील मुकणे आपण पाहतोय डावकुरे आताचा हा विस्फोटक फलंदाज आहे. खरं तर स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. ज्या प्रकारची सुनीलने गोलंदाजी केली अगदी तशाच प्रकारची त्याला फटकेबाजी सुद्धा करावी लागेल. कारण 24 चेंडू आणि 37 धावसंख्येचं टार्गेट तुमच्या समोर सेट करण्यात आलंय. आणि एक खराब चेंडू त्यानंतर मात्र राजेशचं पूर्णपणे कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी एक या धावसंख्येवरती खरं तर जाऊन पोहोचलाय. चांगला देखील फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य बॅटमधून आलेला मधुर आवाज आणि सांगून देतोय की चेंडू जाणार सीमारेषा पलीकडे. सुनीलच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. कालची रात्र ज्यांना आपण पाहिलं अगदीच पहाटेपर्यंत मैदानामध्ये जे पंचांच्या भूमिकेमध्ये होते तेच आपल्याला आज इन ॲक्शन मैदानामध्ये क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. सुनील मुकळे यांचं खरोखर मनाच्या अंतःकरणापासून आपण कौतुक करायला पाहिजे. खूप चांगल्या प्रकारची कालच्या संपूर्ण रात्रीमध्ये कामगिरी आणि आज मात्र मैदानामध्ये चांगली बॅटिंग. चांगला देखना फटका आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं. जर डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाजाला मात्र निश्चितपणे परतावं लागलं असतं. परंतु आपण पाहतोय थोडक्यात मध्ये या ठिकाणी बचावलाय तो भरत हा फलंदाज. एक धाव्या चेंडूवरती आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. 3 चेंडू संपले. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 3 चेंडूंमध्ये नेमकं आता काय घडेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कारण 37 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र सुनीलच्या बॅटमधून आलेला तो दर्जेदार षटकार पूर्णपणे आत्मविश्वास आता वाढला असेल ते चिंचकामला या संघाच्या संपूर्ण बॅट्समन खात्यामध्ये. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. प्रथम गोलंदाजी करत असताना मात्र चांगली कामगिरी. त्यानंतर फलंदाजी करत असताना म्हणजे थोडक्यात लीडिंग फ्रॉम द फ्रंट समोरून येऊन नेतृत्व करणं काय असतं हे दाखवून देतो त्या ठिकाणी आपल्याला सुनील. या ठिकाणी सोपी झेल त्या ठिकाणी देऊन हातामध्ये परतलाय. भरत मात्र या ठिकाणी आपण पाहतोय परतताना पाहायला मिळतोय. 8 या धावसंख्येवरती बसतोय. पहिला झटका. नवीन बॅट्समन पाहतोय आपण भास्कर मैदानामध्ये दाखल होतोय. भास्करला आता खरं तर जबाबदारी आपल्या खांद्यावरती स्वीकारावी लागेल. सुनील मुकणेला आता थोडंसं त्याला साथ द्यावी लागेल. कारण फार मोठं आव्हान तुमच्या समोर नाही आहे. 24 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज असताना अगदी सुनीलच्या बॅटमधून आलेला दर्जेदार षटकार. त्यानंतर मात्र आपण पाहिलं विकेटचं पतन होताना आणि नवीन बॅट्समन आता भास्कर मैदानात दाखल होतोय. 3ऱ्या क्रमांकाचा हा बॅट्समन असेल. 4 चेंडू आतापर्यंत संपताना आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 2 चेंडू अजूनही बाकी असतील. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यस पंच आम्हाला सांगतात की इट इज वाईड. अवांतच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा एक धाव जोडली जाते. 9 धावा धावफलकावरती आहेत. आडव्या बॅटने त्या ठिकाणी खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. सम डिलिव्हरी चेंडू त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल होताना आपण पाहतो. 5 चेंडू आतापर्यंत संपलेत. फक्त 9 धावा या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खर्च केला. त्यामध्ये भरतच्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय.
आता गतीमध्ये परिवर्तन बघा, बोटांची जादू त्या ठिकाणी दाखवली आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा जर आपण पाहिला तर खेळ या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. आपण जर विचार केला समीकरणात तर 24 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज होती, ती चिचकांबळा या संघाला. आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत त्या 1 बाद 9 डीजे. 18 चेंडू आणि 28 धावसंख्येचं इक्वेशन या ठिकाणी आता आपण पाहतोय. महेंद्र आपण पाहतोय नवीन गोलंदाज या ठिकाणी आता वापरला जातोय. कोरलवाडी संघाच्या माध्यमातून 18 चेंडू आणि आता 28 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत. खूप मोठा संघर्ष खरं तर आता मैदानामध्ये चालू आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा आपण जर पाहिला तर एक षटकाराचा मार खावा लागलाय गोलंदाजाला. त्यानंतर मात्र भरतच्या विकेटचं पतन आणि 9 धावा मात्र खर्च करण्यात आल्यात पहिल्या षटकामध्ये. सुनील मुकणे आपण पाहतोय डावकुऱ्या हाताचा सलामीला गेलेला फलंदाज आता आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. महेंद्रला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. कोरलवाडी संघाचा हा एक यंगस्टर खेळाडू आहे. जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती आता स्वीकारले. देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील मुकणे काही थांबण्याचं नाव त्या ठिकाणी घेत नाही. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे. सुनीलच्या बॅटमधून आलेला अजून एक दर्जेदार षटकार. चांगली क्लासिक फटकेबाजी खरं तर मैदानामध्ये चालू आहे सुनीलच्या माध्यमातून. आक्रमण त्या ठिकाणी चढवलं जातोय. आपण पाहतोय आडव्या बॅटने त्या ठिकाणी चेंडूला खेळून काढलाय. वाडीश लॉंगॉनचा खेळाडू चेंडूच्या खाली येतोय. चेंडूची फेकी होते. फक्त एकच धावे चेंडूवरती आपल्याला खर्च होताना पाहायला मिळते. धावफलकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या. त्यानंतर आलेला हा षटकार आणि आता एक म्हणजे 16 धावा आपल्याला धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. समान स्थितीमध्ये खरं तर हा सामना आहे. जो संघ चांगली कामगिरी करेल त्याचं मात्र या टुर्नामेंटमधलं अस्तित्व टिकवून राहणार आहे. परंतु ज्या संघाची कामगिरी खराब असेल त्यांचं आव्हान संपुष्टात येणार आहे यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. तिसरी मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. थोड्याच वेळात पिंपळी संघ आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला कल्ले दोन संघ एकमेकांच्या प्रतिस्पर्धी खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन. त्या ठिकाणी शरीरापासून थोडासा लांब असलेला चेंडू बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला फक्त टॅप करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतरची ही मिळालेली एक यशस्वी धाव. 17 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे जर आपण समीकरण जर पाहिलं तर आतापर्यंत अर्धा पल्ला पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंधरा चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 धावसंख्येची खरं तर गरज असेल. पुन्हा एकदा देखना फटका आपण पाहतो. या ठिकाणी सुनील मुकणे आक्रमण करतोय. पंच आम्हाला सांगतात की हा नो बॉल आहे आणि त्यावरती आलेला सुनील मुकणेच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार. सुनील मुकणेचा या षटकाराने खरं तर या सामन्याची आता हवा काढून घेण्याचं काम केलंय. 24 धावा धावफलकावरती आहेत. आता 13ची गरज असेल. 15 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. आपण पाहतो या ठिकाणी पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. त्यामुळे आता पंचांच्या समवेत आपण कृपया वाद घालू नका. लगेचच सामन्याला सुरुवात करा.
चला नेक्स्ट चेंडू फ्रीडचा असेल. अजून एक देखना फटका. सुनील मुकणे काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. त्याला चेंडू नाही, जणू आता फुटबॉलच दिसायला लागलाय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे. हा मिळतोय अजून एक दर्जेदार ब्रँडेड षटकार. चार धावसंख्येची गरज असेल. 7 धावसंख्येची गरज असेल. 30 धावा धावफलकावरती आहेत. चांगली फटकेबाजी खरं तर आपल्याला पाहायला मिळते. एक हाती लढा काय असतो ना हे मात्र दाखवण्याचं काम त्या ठिकाणी सुनील मुकण्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. 37 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलं होतं. 30 धावा धावफलकावरती आहेत. फक्त 7 धावसंख्येची गरज आहे. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती असताना. अजून एक देखना फटका आपण पाहतोय. स्लॉट मध्ये आलेला चेंडू त्याला मात्र प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम केलंय. या मॅच मधली पूर्ण हवा आता काढून घेण्याचं काम केलं सुनील मुकणे आणि बघता बघता त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय बॅक टू बॅक हे आलेले 3 षटकार म्हणजे षटकार हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या एका चेंडूचा आता खेळ बाकी असेल. जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र एका धावेची. आणि अजून एक षटकार येणार का. आणि हा सुनील मुकणेच्या बॅटमधून आलेला बॅक टू बॅक 4था षटकार आणि त्याबरोबर चिंचकांबळा संघ या सामन्यामध्ये विजयी संपादन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोरळवाडी संघाचा सुद्धा आपण या ठिकाणी या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाला त्याबद्दल मनाच्या